शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आणि आपण ही जी व्हरायटी आहे ही हार्वेस्टरनं काढलेली आहे. आणि हार्वेस्टरनं काढल्यानंतर हे 3 एकर क्षेत्र होतं. 3 एकर क्षेत्रामध्ये आपण इथं साधारणतः 120 किलो बियाणं इथं टाकलं होतं. पण आपल्याला पेरणीला उशीर झाला, कारण या शेतामध्ये आपल्याला यासाठी उशीर झाला काही चिबड जमीन होती, तिथं हार्वेस्टर वगैरे किंवा कापणीसाठी सोयाबीन कापणीसाठी कुठल्याही प्रकारचं वाहन गेलं नाही, रस्ते बंद होते. तर आपण इथं 3 एकर क्षेत्रामध्ये साधारणतः 120 किलो बियाणं 1.25 फुटाने हरभऱ्याचे पेरलेलं आहे. तर व्हरायटी होती सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस आणि 15 इंच म्हणजे 1.25 फुटावर आपण इथं 3 एकरमध्ये 120 किलो बियाणं टाकलं. पेरताना त्याला आपण इथं एव्हरगोल्ड नावाचं औषधी प्रति 3 मिली प्रति किलोला अशा प्रकारे इथं लावलेलं आहे. आणि सोबत एकरी 2 गोण्या DAPच्या आपण इथं टाकल्या होत्या. आणि त्याच्यानंतर 6 गोण्या आपण DAPच्या टाकल्या 2 बॅग प्रति एकर प्रमाणे. आणि त्याच्यानंतर आपण फवारण्यामध्ये जे आहे तर साधारण 3 फवारण्या केलेल्या आहेत. पहिली फवारणी क्लोरोपायरिफॉस M45 30 मिली 30 ग्राम. त्याच्यानंतर आपण परफेक्ट सुपर सोबत साप पावडर 30 ग्राम 30 मिली अशा प्रकारे. आणि तिसरी फवारणी आपण याच्यामध्ये इमामेक्टिन दिलेलं आहे फुलाच्या अवस्थेमध्ये. तर शेवटची आपल्याला फवारणीचं जे हे आहे शेड्यूल हे आपण थोडं इथं बिघडलेलं आहे, कारण आपण फवारणी इथं जास्त लागलेली नाही. याचं कारण एकच की URV प्रक्रियेमुळं अळीचं प्रमाण इथं आपल्याला दिसलंच नाही. त्यामुळं फुलगळ किंवा कुठल्याही प्रकारचं इतर घाटेगळ वगैरे अशा प्रकारे कुठल्याही आपल्याला इथं काही दिसल्यामुळं थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपण इथले फवारणीचे पैसे वाचलेले आहेत. 5,000 ते 6,000 रुपये आपल्याला URV प्रक्रियेमुळे वाचलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे सर्वात उशिरा आपण 10 डिसेंबरला याची पेरणी केलेली आहे. तर कारण आपल्याला इथं जाण्या येण्यासाठी रस्ता नव्हती शेतावर. तर ही व्हरायटी सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस आहे. तर याचं अशा प्रकारे शेड्यूल केल्यानंतर आज आपल्याला 3 एकरमध्ये 60-60 किलोची अशी जी आहे हार्वेस्टरनं काढणी केली. तर सर्व प्लॉट खाली झाल्यानंतर तर इथं 74 कट्टे आपल्याला इथं भरलेले आहेत आणि एक पांढरा 75 म्हणजे 75 तर 60-60 किलोचे. तर इथं आपल्याला साधारणतः 7 42 आणि ते 6 35 म्हणजे 45 क्विंटल उत्पादन, 15 क्विंटल एकरी अशा प्रकारे उत्पादन आलेलं आहे. व्हरायटी आहे सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस. माल आपण बघू शकता, साफसफाई केली आता आपण. आणि URV प्रक्रियेमुळे भरपूर आपल्याला पैसे तर वाचलेच, पण आपण आता घाटे आपले पोते आहेत जे ते पोते आपण मोजूया. तर हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75. तर अशा प्रकारे 75 कट्टे आपले भरलेले आहे. पण माल जो आहे हार्वेस्टरमुळं चांगला एकदम व्यवस्थित नाही आला. बघा आपण इकडे या, कॅमेरा ना इकडं, हे बघा माल अशा प्रकारे थोडा फुटला, बघू शकता आपण. हे बघा माल असा फुटलेला आहे. आणि काळी कचरा थोडंसं म्हणजे थोड्या काड्या मोजक्या आहेत, पण घाट्याची संख्या जी आहे टपर घाट्याची हे इथं भरपूर आलेले आहेत. तर आता बऱ्याच मालामध्ये बघा अशा प्रकारे हे थोड्या काड्या आणि टपर असे भरपूर आलेले आहेत. त्यामुळे मालाला भाव हार्वेस्टरमुळे भेटते का नाही माहीत नाही, परंतु आता आपण इथं वाळू घातलेला आहे. वाळू घातल्यानंतर आता आपण हा माल जो आहे हा URV प्रक्रियेसाठी आता आपल्याला इथं URV प्रक्रिया करायची आहे. आणि नंतर मग आपल्याला हा कोल्ड हाऊसला ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करायचं. तर याच्या या घाट्यामध्ये जे संख्या आहे तर कुठं 1 आहे कुठं 2 आहे. आता बघा इथं कुठं आता गोल दाणा आहे, चपटा नाही, तर ते आता एकच दाणा असते. पण जिथं 2 दाणे असे चिपकून असतात, थोडी चपटी असतात, तिथं अशा प्रकारे 2 दाणे असे चिपकून असतात. तर अशा प्रकारची व्हरायटी आहे, चांगली आहे, उत्पादन भरपूर आहे. पण हेच आपण आता आज आहे समजा फेब्रुवारी, तर आज जर समजा आपण हे पेरला आपलं काढला तर याला साधारणतः आपल्याला इथं 90 दिवसामध्ये व्हरायटी निघालेली आहे. आज 11 मार्च आहे. तर आपल्याला 10 डिसेंबरला आपण इथं पेरला होता. तर 90 दिवसामध्ये आता या व्हरायटी तयार झालेली आहे. आणि हेच व्हरायटी आपण 10 जानेवारीपर्यंत सुद्धा इथं पेरू शकतो, कारण या व्हरायटीपासून भरगच्च उतारा येऊ शकते. जास्तीत जास्त म्हणजे आपण याचं अंतर जे आहे अंतर जवळ घ्यावं लागते, कारण उभी व्हरायटी आहे, उभी वाढते. आणि फांद्यासुद्धा याच्या उभ्या वाढतात, आडव्या वाढत नाहीत, पसरणारी व्हरायटी नाही. त्यामुळे आपल्याला 1 फुटापासून 1.25 फूट 1.5 फूट अशा प्रकारे याचं 2 ओळीतलं अंतर घ्यावं लागते. 2 फूट 2.5 फूट 3 फूट असं चालत नाही, कारण उभी व्हरायटी आहे आणि पसरत नसल्यामुळं याला माल जो आहे हा बुडापासून 9 इंचापासून लागतो. त्यामुळे हार्वेस्टरनं पण काढता येते, मजूर वगैरे नाही भेटले तर. आणि या व्हरायटीपासून भरगच्च उतारा आपल्याला इथं 15 क्विंटलचा एकरी आलेला आहे. आणि 3 एकर क्षेत्रातलं हे उत्पादन आहे. तर याप्रमाणे आजचे भाव जे आहे 15 × 5 = 75,000 रुपये, हे 5,000 रुपये आपल्याला मार्केटचे भाव आहे.
नाफेडचे 58च्या समोर आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला इथं उत्पादन आलेलं आहे. आणि या व्हरायटीला 10 जानेवारीपर्यंत जरी आपण पेरतो म्हटलं तरी चालते. फक्त बियाणं जे आहे आपल्याला वाढवावं लागते. एकरी 40च्या ऐवजी आपण इथं 50 घेऊ शकता. आणि खताच्या मात्रा ह्या थोड्याशा जास्त घ्याव्या लागतात. एकरी आता DAP आपण 2 घेतलं तर त्याऐवजी आपण 3 घेऊ शकतो, 2.5 घेऊ शकतो. परंतु खताची मात्रा एकदा दिल्यानंतर परत या शेतामध्ये जायची गरज पडत नाही. आणि URV प्रक्रियेमुळे आपल्याला बुरशीनाशक महागडं टॉनिक विद्राव्य खत 1919 05234 काही टाकायची गरज पडत नाही. त्यामुळे या व्हरायटीपासून आपल्याला 5 ते 7 हजार रुपये बचत झाली. आणि निंदाचा खर्च, डवरणीचा खर्च हे पण आपल्या इथं वाचलेला आहे. तर त्यासाठी ही व्हरायटी सर्वात महत्त्वाची आणि एकदम चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग व्हरायटी आपल्याला ही परवडण्याजोगी आहे. तर याचा आगाऊचा खर्च कुठलाही नसून ही व्हरायटी प्रत्येकजण वापरू शकतो. परंतु आता ही URV केल्याशिवाय आपल्याला ही देता येत नाही. तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस. तर 3 पट उत्पादन देणारी व्हरायटी. ओके.